कोल्हापुरात बिबट्याचा पोलिसावर हल्ला। नागाळा पार्क इथे बिबट्याचा पोलिसावर हल्ला, बिबट्याला पकडण्यात यश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक संपन्न। महाविकास आघाडीत राज्यस्तरीय समन्वयक नेमणार, शशिकांत शिंदेंची माहिती। एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट। अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला नव्यानं आव्हान। एमसीएच्या अध्यक्षपदावरून उमेदवारीला आव्हान। नाशकात पेट्रोल पंपावर दहशत माजवण्याचा प्रयत्न। तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ समोर। दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। दिल्ली स्फोट प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांची आता खैर नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा। दोषींना कठोर शिक्षा होणारच, पंतप्रधानांची ग्वाही। दिल्ली स्फोट प्रकरणी उद्या महत्त्वाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या होणार बैठक। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये। दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानने घेतली धास्ती। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश। मिनी विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांच्या सूचना। भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे पदाधिकारी आणि नेत्यांना निर्देश। राज्यातल्या आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती। फडणवीसांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत निर्णय। धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर। त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली नाराजी। चुकीच्या बातम्यांविषयी पत्रकारांचे टोचले कान। धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचं श्रद्धांजलीपर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की। लोकप्रतिनिधींना होणाऱ्या ब्रीफिंग विषयी सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।